नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। वालवडमध्ये अवैध दारू विक्री विरोधात बहुजन समता पार्टीचा रस्ता रोको। दफनभूमीवरील अतिक्रमण हटवण्याचीही मागणी। कर्जत तालुक्यातील वालवड येथे सुरू असलेल्या कथित अवैध व डुप्लिकेट दारू विक्री विरोधात तसेच दलित समाजाच्या दफनभूमीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी बहुजन समता पार्टीच्या वतीने गुरुवार 2 जुलै 2026 रोजी वालवड चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी केले। आंदोलनादरम्यान बोलताना वसंतराव सकट यांनी आरोप केला की गावातील अनेक धाबे व हॉटेलमध्ये डुप्लिकेट दारूची विक्री होत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून गावातील बहुजन, दलित व मागासवर्गीय वस्त्यांवर या दारू विक्रीचा गंभीर परिणाम होत आहे। प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला। वालवड गावात अवैध दारू विक्री तातडीने बंद करून गावाच्या 3 किलोमीटर परिसरात दारूबंदी लागू करावी अशी मागणी त्यांनी केली। अन्यथा अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। यावेळी त्यांनी सांगितले की पोलीस प्रशासनाने रस्ता रोको आंदोलन करू नये अशी विनंती करत सर्वत्र धाडी टाकून कुठेही दारू आढळून आली नसल्याचे लेखी दिले होते। मात्र आंदोलनाच्या दिवशी सकाळीच उघडपणे दारूची विक्री होत असल्याचा आरोप त्यांनी केला। याबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा गावातील महिला स्वतः पुढाकार घेऊन दारूबंदी करतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही त्यांनी दिला। याशिवाय महार व मांग समाजाच्या पारंपरिक दफनभूमीवर काही व्यक्तींनी अतिक्रमण करून पक्की घरे व व्यावसायिक गाळे उभारल्याचा आरोप करण्यात आला। सन 2022 पासून या प्रकरणाचा पाठपुरावा करूनही कारवाई झाली नसल्याने तातडीने अतिक्रमण हटवून दफनभूमीची जागा समाजाला उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आंदोलनकर्ते स्वतः अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतील असा इशारा वसंतराव सकट यांनी दिला। आंदोलनात बहुजन समता पार्टीचे तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड, शाखाध्यक्ष दत्ता गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, जिल्हाध्यक्ष शिवाजी बुलाखे, दिगंबर खुडे, कृष्णा खुडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। तसेच गावातील महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या व्यथा मांडल्या। मी वसंतराव सकट बहुजन समता पार्टीचा राज्य उपाध्यक्ष आज वालवड तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी दारूबंदी आणि मातंग महार समाजाच्या दफनभूमीवरील अतिक्रमणाच्या संदर्भात या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं। या रस्ता रोको आंदोलनामध्ये बहुसंख्य महिलांचा या ठिकाणी सहभाग होता। आमच्या बहुजन समता पार्टीचे सर्व पदाधिकारी हिरामण गायकवाड असतील, सचिनजी पवार असतील, राजू जगदने असतील, त्याचप्रमाणे दत्ता गायकवाड असेल, सर्व माझ्या महिला भगिनी आहेत, माता आहेत, या सगळ्यांनी या ठिकाणी अतिशय मोलाचं असं सहकार्य करून सगळी एकजूट दाखवून आज दारूबंदीच्या संदर्भात या ठिकाणी आलेले आहेत। तर मी प्रशासनाला विनंती करतो की वारंवार आपल्याला सांगूनही आपण दारूबंदी केलेली नाही। त्यामुळे ही खेदाची बाब आहे। आज ज्या ठिकाणी दारूबंदी ठरवली होती त्याच ठिकाणी सकाळी टेबल टाकून त्या ठिकाणी दारू विकली गेली, ही खेदजनक घटना असून मी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे माळशिकरे साहेब आलेले आहेत। माळशिकरे साहेब, तुमचा हा इथे पीठ आहे, तुम्ही या ठिकाणी ताबडतोब त्यांना सूचना द्या। आता आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन त्यांना विचारतो, एकदा आम्ही आमच्या पद्धतीने सांगणार आहोत। मात्र तुमच्या नोटिसा 2 दिवसात जर नाही गेल्या आणि दारू जर विकताना या ठिकाणी दिसलं, जर काही अनुचित प्रकार झाला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी तुमच्या प्रशासनावर राहणार आहे। कारण आमच्या साधारण रागिनी शांत बसणार नाहीत, कारण त्यांच्या घराचं वाटोळ झालेलं आहे। त्या काही लोक प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत। म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून हे सांगतो की आपण याच्यावरती कारवाई करावी आणि कमीत कमी 3 किलोमीटरच्या आतमध्ये दारू मिळणार नाही याची व्यवस्था जर आपण केली तर निश्चितपणे आम्ही तुमचा स्वाभिमानानं तुमचा आम्ही गौरव करू। पण जर तुम्ही ती दारू जर बंद नाही केली तर आम्ही तुम्हाला आमच्या भाषेमध्ये उत्तर देऊ।
हा? वालवड गावामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या मागासवर्गीय दलित कुटुंबांच्या ज्या दफनभूमीची जागा जी आहे, या जागेवरती हे जे राऊत कुटुंब असतील, अजून दुसरे नाव दिलेत लिहून. राऊतच आहेत. हे विजय गोरख राऊत, अजून बाळू राऊत, अमोल हानू राऊत, विशाल जयसिंग राऊत इत्यादी हे तरुण जे आहेत, यांनी हे ही जी मागासवर्गीय समाजाची जी जागा आहे दफनभूमीची, या जागेवरती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. खास करून मला डबल मी बाईट का घेतो याचं एक कारण आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा, ही जी जागा आहे, ही बांधकाम विभागाचे जे कर्जत तालुक्याचे अधिकारी वाकचौरे साहेब आहेत, हे जे बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून मी सांगतो की बहुजन समता पार्टीचा एक पदाधिकारी आहे, या नात्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला एक निवेदन देऊन तिथले जे उपअभियंता जे आहेत उपअभियंता तिथले वाकचौरे साहेब यांना माझी विनंती आहे की माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून असून, माझ्या पक्षाच्या माध्यमातून असून, माझे वरिष्ठ राज्याचे उपाध्यक्ष असतील, सकट साहेब असतील, यांच्या मी आदेशाने मी बोलू इच्छितो की सांगू इच्छितो की वाकचौरे साहेबांना इथं जे अतिक्रमण झालं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरीतीमध्ये, ते तुम्ही तात्काळ त्याच्यावरती पाहणी करून चौकशी करून ते तात्काळ काढण्यात यावा. आणि असं अन्यथा असं झालं नाही तर आम्ही जे मागासवर्गीय समाजाची जी जागा बळकावलेली आहे, ती जागा बळकावणे म्हणजे अनुसूचित जाती जमाती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल होतो. ही पूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. 1989च्या कायद्यात ती तरतूद झालेली आहे. ही जी मागासवर्गीय समाजाची जी जागा बळकावलेली आहे, ही जागा एकदम चुकीच्या पद्धतीची आहे. म्हणजे जागा बळकावणं हा चुकीच्या पद्धतीचा आहे, गुन्हा दाखल होऊ शकतो.